मी 1985 साली आमदार म्हणून मुंबईतून निवडून आलो आणि तेव्हापासून मी अनेक म्हणजे तेव्हापासून मी विधान भवनामध्ये आहेच गेली 40 वर्ष तरी. परंतु एवढं मेजॉरिटी, एवढं आमदारांचं मताधिक्य सरकारचं हे मला असं वाटतं पहिल्यांदाच मिळालेलं आहे. आणि अर्थातच त्याच्या पाठीमागे जसं केंद्र सरकारचे प्रधानमंत्री किंवा इतर सगळे मंत्री यांचा राज्याला असलेला सपोर्ट, त्याचबरोबर इथे असलेले आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतले, मग ते शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, लाडक्या बहिणींच्या बाबतीत असतील, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि इतर काही नाही, तर त्याचा परिपाक म्हणून आज आपण पाहतो आहोत की फार मोठ्या प्रमाणावर जे आहे सरकारी पक्षाला म्हणजे आम्हाला महायुतीला मताधिक्य मिळालेलं आहे. म्हणजे एवढं मताधिक्य की विरोधी पक्ष नेता नियमाने होईल की नाही अशी शंका, म्हणजे होणार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली, हे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये मी या 40 वर्षात पाहतो आहे. त्याच्यामुळे साहजिक त्याचा उत्साह, आनंद जो आहे सरकारी पक्षांना, या महायुतीला अधिक होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्याची मग शपथविधीचा सुद्धा फार मोठी तयारी गेली 2-4 दिवस सुरू आहे आझाद मैदानावर. आणि स्वतः भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब किंवा गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, अनेक इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रमुख लोक, ही सर्व मंडळी जी आहे ह्या शपथविधीला हजेरी लावणार आहे. आणि हजारो लोक जे आहेत मुंबई आणि देशातून, ह्या राज्यातून येत आहेत. त्यामुळे त्यांची तयारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे. लाडक्या बहिणीसुद्धा 15-20 हजार येण्याची शक्यता आम्ही धरलेली आहे, गृहीत धरलेली आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे आज शपथ घेतली, तर बाकीच्या मंत्र्यांचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो, काय नेमकं? नाही, तर असं आहे की हे तर नक्की झालेलं आहे की एक तर संध्याकाळचा हे वेळ आहे, प्रधानमंत्री येत आहेत, इतर राज्याचे मुख्यमंत्री वगैरे येत आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन आहे, थोडंसं हेही मान्य करायला पाहिजे. पण त्याचबरोबर मुख्य कारण जे असं आहे की अजून कुणाचे किती मंत्री आणि खाते याच्यावर चर्चा सुरू आहे. एकदा काही मंत्र्यांनी शपथविधी घेतली, झाली त्यांची, आणि नंतर मग त्यांना हवा असलेला आकडा जर मिळत नसेल, मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत नसेल किंवा ते काय म्हणतात खातं मिळत नसेल, तर मग नंतर मग जे आहे तक्रारी सुरू होतील. त्याऐवजी जे आहे एकत्र आता आजचा हा कार्यक्रम झाला, नंतर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, तिथे सगळे जे आहेत आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करायला जाऊ चैत्यभूमीवर. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की 2 दिवस सर्व आमदारांचा शपथविधी होऊन रीतसर जे आहे विधानसभेचं गठन होईल. शपथविधी झाल्यानंतर राज्यपालांचं नंतर भाषण होईल. आणि याच्या कालखंडामध्ये, ह्या आठवड्याभरामध्ये मला असं वाटतं की इतर जे मंत्री आहेत तिन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये चर्चा होऊन किती कोणाचे आणि कुठली खाते हे सगळं नक्की होईल. आणि आठवड्याभरामध्ये इतर सगळ्यांचा शपथविधी होईल. अनेक नेत्यांबरोबर आपण काम केलेलं आहे राजकारणामध्ये. अजितदादा सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कसा कमांड आहे त्यांचा या संपूर्ण खात्यांवर किंवा कशा प्रशासनावर, तुमचा त्यांच्याबद्दलचा कसा अभ्यास? नाही, हे तर आहे की अजितदादा जरा बोलायला जरा कडक बोलतात, पण त्याच्या पाठीमागे शिस्त हा राबवण्याचा त्यांचा उद्देश असतो.
आणि त्यामुळे मला वाटतं 10 अंदाजपत्रकं बजेट्स त्यांनी सादर केलेली आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती किती आहे ती डामाडोल जास्त होता कामा नये. चांगले जे आहेत निर्णय ते घेतले पाहिजेत, महिलांसाठी, पुरुषांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी आणि विकास. परंतु त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती ही व्यवस्थित राहिली पाहिजे याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आणि कोणी काही चुकलं तर ते बोलतात, पण त्यांच्या पाठीमागे काही त्यात काही मनात राग असतो अशातला भाग नाही. आणि असं वाटतं की लोकांनी जे आहे थोडंसं शिस्तीत वागावं एवढंच त्याचा अर्थ असतो. अर्थ खात्यासाठी आता शिंदे गटाकडून सुद्धा मागणी केली जाते, कुठेतरी तुमच्या वाट्याला अर्थ खातं येऊ नये त्यामुळे आता त्यांच्याकडनं विरोध केला जातो, कसं पाहता? मला नाही तसं वाटत. त्यांचा अग्रमी जो वर्तमानपत्रात मीडियामध्ये जो वाचत होतो तो विशेषतः गृह विभागासाठी नंतर नगर विकासासाठी असं मी मला वाटत नाही की अर्थ खात्यासाठी त्यांच्याकडून काही मागणी जास्त आहे असं मला तरी काही दिसत नाही आहे. परंतु जे काही असेल ते शेवटी एकत्रित सरकार जर काम करायचं असेल तर तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत एकत्रित बसून त्याच्यावर साधक बाधक विचार होईल. आणि माझी तर खात्री आहे की अजितदादांना अर्थ खातं जे आहे निश्चितपणे मिळेल. शिंदेंना तेवढा आपल्याला अशा पद्धतीची एक भूमिका पक्षात असल्याची माहिती आहे, एका दुसऱ्या पदाचं मागे पुढे होईल. ठीक आहे, असं आहे की मागणी करायला काय हरकत आहे. प्रत्येक पक्ष मागणी करणार, आमचे एवढे आहेत, आमचे एवढे आहेत. आता आम्ही सुद्धा सांगतो बा आमचे 9 मंत्री होते, काय 1 मंत्री तुम्ही देणार होता, 10 आता 10 मंत्री तर आमचे होतेच. तर त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये आम्हाला खाती द्या, मंत्रिपदं द्या. शिंदेसाहेब पण म्हणणार की माझे जास्त निवडून आलेले आहेत आमच्या NCPपेक्षा, मला अधिक ते द्या. फडणवीस साहेब पण म्हणणार आहे अरे बाबा माझ्या आता 132-33 लोक निवडून आलेले आहेत, मी त्यांना काय सांगू. प्रत्येकाच्या पुढे जे आहेत हे अंतर्गत प्रश्न आहेच आणि त्याची तिघे जण बसून उजळणी करतील आणि त्याच्यातून जे आहे सर्व समावेशक असा मार्ग शोधतील. धन्यवाद.